जय शिवराय मित्रांनो, आज आपल्या बुक रीडिंग कन्सिस्टन्सी चॅलेंजचा 106 डे आहे आणि आपण तेच बुक वाचत आहे. अंत असती प्रारंभ आणि आजची डेट तुम्ही चेक करू शकता 15 एप्रिल. सो आजचा आपला टॉपिक आहे बोलायला शिका. आपण पूर्वीपासून ऐकत आलो की जो गोड बोलतो त्याची मिरचीसुद्धा विकली जाते, परंतु ज्याला बोलता येत नाही, जो वाईट बोलतो त्याचं मतसुद्धा विकलं जात नाही मित्रांनो. सो जोपर्यंत आपण बोलायला शिकणार नाही, संवाद साधायला शिकणार नाही, तोपर्यंत आपला व्यक्तिमत्व विकास होणार नाही. आणि दुसरी गोष्ट आपल्यामध्ये लिडरशिप ॲक्टिव्हिटीज येणार नाही. आता ही एक वेगळी गोष्ट आहे की समजा तुम्ही एखाद्या 10 चांगल्या गोष्टी कुणाला सांगताय, पण त्या चांगल्या अमृततुल्य गोष्टींना महत्त्व येत नाही जोपर्यंत तुम्ही सक्सेसफुल होत नाही. हा एक विषय वेगळा आहे, परंतु नक्कीच आपल्याला बोलायला शिकायला हवं. शब्दांचे खेळ आपल्याला तेव्हाच जमतात जेव्हा आपल्याकडे ऐकण्याची वृत्ती असते. त्यामुळे आपण जर एखाद्याला 10 गोष्टी सांगणार असू तर नक्कीच आपल्याला त्याच्या 20 गोष्टी ऐकण्याची गरज आहे. कारण जेव्हा तुम्ही त्याच्या 20 गोष्टी ऐकता तेव्हा तुमच्यामध्ये एक रिलेशन तयार होतं आणि नक्कीच तुमचे चांगले संबंध तयार होतात. जसं तुम्ही याचा उपयोग तुम्ही प्रोफेशनल लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये, बिझनेसमध्ये सुद्धा करू शकता. आता प्रश्न आहे की हे बोलता कसं यावं, आपल्याला कुठून येणारे विचार, तर हे विचार येतात वाचनातून. तर नक्कीच मित्रांनो, आपल्याला वाचन हे डेली करायला का पाहिजे. कमीत कमी 15 मिनटं तुम्ही दररोज काहीतरी वाचा, कुठला तरी एक टॉपिक घ्या आणि नक्कीच त्याला वाचा. आणि तुम्ही 30 दिवस 60 दिवसापर्यंत तुम्ही हे ट्राय करा आणि नक्कीच तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार. लॉंग टर्मला त्याचा नक्कीच बेनिफिट होणार. नक्कीच तुमचे विचार बदलणार आणि ते विचार तुमच्या तोंडातून चांगल्या प्रकारे बाहेर पडणार. आणि बोलणं म्हणजे काय, आपल्या विचारांचे रूपांतर संवादात करणे. त्यामुळे मित्रांनो, डेली कन्सिस्टन्सी तुम्ही फॉलो करा. कुठलेही एक बुक वाचा 15-15 मिनटं दररोज आणि नक्कीच तुम्हाला त्याचा कन्सिस्टंटली फायदा होईल. माझ्या डेली कन्सिस्टन्सी अपडेटसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता. ट्विटर, लिंक्डइन, इंस्टाग्राम आणि माझा ब्लॉगसुद्धा आहे मीडियमवर, तो सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता. थँक्यू.